तुमच्या पुढे जे आहे ना मंडळी, ते आहे माझे बाबा. आणि त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने माझ्या कॅमेऱ्यात टिपलेले काही क्षण तुमच्या पुढे सादर आहेत. नमस्कार मित्रांनो, मी शीतल आणि स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. तर आजचा व्हिडिओ हा असा आहे की नुकताच ना माझ्या वडिलांचा 75वा वाढदिवस साजरा झाला. खरं तर ना हा व्हिडिओ टाकायला मला उशीर होत आहे, कारण हा जो व्हिडिओ आहे ना हा मला माझ्या वडिलांच्याच तोंडातून त्यांचे अनुभव मला तुमच्यापर्यंत पोचवायचे होते. पण ते नको म्हणाले. माहिती नाही त्यांना काय वाटलं ते कॅमेऱ्यासमोर यायला वगैरे, म्हणून मला हा व्हिडिओ टाकायला उशीर होत आहे. आता ते नको म्हणाले, पण मीच म्हटलं की चला आपणच त्यांच्याविषयी काहीतरी तुमच्यासोबत बोलूया. आता माझे वडील म्हणजे काही खूप महान व्यक्तिमत्व वगैरे आहे असं काही नाही की मी त्यांच्यावर व्हिडिओ बनवत आहे. पण कसं आहे ना की मुलीसाठी तिचे वडील हे तिच्या आयुष्यातले हिरोच असतात. तिच्यासाठी ते आदर्शच असतात. आणि म्हणून ना मला हा व्हिडिओ बनवावा वाटला. आणि ना त्यांच्या 75 वर्षाच्या वाढदिवसाच्या दिवशी ना, म्हणजे अचानक त्यांचा 75 वर्षाचा पूर्ण जीवन प्रवास डोळ्यासमोरून गेला. त्यांचं व्यक्तिमत्व कसं घडलं ना, ते सगळं चित्र पुढे उभं राहिलं. आणि हा 75 वर्षाचा प्रवास काही खूप सोपा नव्हता. खूप खाच खळगे, अडीअडचणींनी भरलेला, सुखदुःखांनी भरलेला असा हा प्रवास होता. तर आता त्यांच्या या 75 वर्षाच्या प्रवासाची तर मी पूर्ण साक्षीदार नाही आहे. पण मला जेव्हापासून म्हणजे कळायला लागलं, समजायला लागलं, किंवा त्यांनी आमच्यासोबत त्यांचे जे काही अनुभव आम्हाला सांगितले, त्यावरून त्यांचं आयुष्य कसं घडलं, ते कसे जगले, अशा बऱ्याच गोष्टी समजल्या. तर त्याच मी आज तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न करत आहे. तर माझे वडील ना त्यांच्या भावंडांमध्ये सगळ्यात मोठे. आणि मोठे म्हटल्यावर आता सगळ्या जबाबदाऱ्या त्यांच्यावर आल्या. आणि त्यांचं कुटुंब पण मोठं होतं. ते 7 बहीण भाऊ, म्हणजे 7 भावंड आणि आई वडील असं त्यांचं कुटुंब गावी राहायचं. त्यांनी खूप मेहनतीने गावातलं त्यांचं घर बांधलं, पण एक दिवस अचानक ते घर पूर्ण पडलं. तर जेवढा काही पैसा, जेवढं काही त्या घराला लावलं होतं ते सगळं गेलं. आणि मग ना त्या घरामध्ये शिल्लक राहिली फक्त एक ओसरी आणि एक स्वयंपाकघर. आणि कितीतरी वर्षापर्यंत ते तसंच होतं. म्हणजे मी सुद्धा कितीतरी वर्षापर्यंत तेवढंच घर आमचं गावातलं पाहिलेलं आहे. त्यांनी ना त्यांचा एक असा अनुभव मला सांगितला होता की त्यांनी म्हणजे ते शिक्षण पण त्यांचं चालू होतं आणि शेतातले कामं पण ते करायचे. वेळ जसा मिळेल तसं शेतातलं काम करायचं, शिक्षण आपलं असं त्यांचं चालू होतं. तर एकदा ते शेतात गेले होते कामाला आणि त्यावेळी त्यांचा पेन शेतात पडला. आता तो कुठे पडला, काय पडला, काही माहिती नाही. तर मग ते तिथनं घरी आले आणि घरी आल्यावर मग त्यांना कळलं की अरे आपला पेन दिसत नाही आहे, पेन कुठेतरी शेतामध्येच पडला. तर ते एवढ्या रात्री कंदील घेऊन तो पेन शोधायला शेतामध्ये गेले होते. तर एवढी त्यावेळी त्या पेनाची किंमत होती की एक पेन, साधा पेन शोधण्यासाठी ते पायपीट करत एवढ्या रात्री कंदील घेऊन ते शेतात पेन शोधायला गेले. म्हणजे असा हा त्यांचा संघर्षाचा काळ होता. आणि पुढे मग ते शिक्षणाच्या निमित्ताने आणि नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी त्यांच्या नातेवाईकांकडे त्यांना राहावं लागलं. कारण त्यावेळी एवढा पैसा वगैरे असा नव्हता की कुठे राहायची व्यवस्था होऊ शकेल, एवढा पैसा त्यावेळी नव्हता. तर ते असं होतं की ते ज्यांच्या घरी राहायचे ना, त्यांना गुरुवार आणि शनिवार उपवास राहायचा. आणि माझ्या वडिलांना उपवास नव्हता. पण आपण त्यांच्या घरी राहतो आहे आणि त्यांना आपल्यासाठी स्वयंपाक करावा लागू नये म्हणून माझ्या बाबांनी सुद्धा गुरुवार आणि शनिवार हे उपवास पकडले. आणि हे उपवास अजूनही ते करतात आहे. म्हणजे हा तेव्हाचा पकडलेला उपवास अजूनही त्यांचा निरंतर तसाच चालू आहे. तर अशा म्हणजे खूप छोट्या छोट्या गोष्टी आहे की त्या गोष्टीतनं त्यांचं व्यक्तिमत्व घडत गेलेलं आहे.
आणि अशा काही गोष्टी म्हणजे त्यांनी ज्या सांगितल्या आणि त्या हृदयाच्या कप्प्यात साठवणीत आहे, तर त्याच मी तुमच्यासमोर आज मांडण्याचा प्रयत्न करत आहे. आणि त्यांनी ना त्यांच्या आयुष्यात नोकरी अतिशय प्रामाणिकपणे नोकरी केली. त्यांचा व्यवहार अत्यंत चोख व्यवहार. कधीच कोणाचा ₹1ही इकडे-तिकडे त्यांनी होऊ दिला नाही. इतकंच काय म्हणजे मी त्यांची मुलगी आहे, पण माझ्यासोबत सुद्धा त्यांचा व्यवहार इतका चोख आहे, की माझा कधी ₹1 सुद्धा म्हणजे जर कधी इन केस असं झालं, तर माझा ₹1 सुद्धा त्यांनी कधी ठेवलेला नाही आहे. इतका त्यांचा व्यवहार चोख आहे आणि त्यांचं नेहमीचं म्हणणं आहे, की माणसाचा व्यवहार जर चोख असेल ना, तर त्या माणसाचं काम कधीच कुठेच अडू शकत नाही आणि हे अगदी बरोबर आहे. त्यांना त्यांच्या म्हणजे संघर्षाच्या काळामध्ये जेव्हाही त्यांना पैशाची गरज पडली, तर त्यांना कधीच पैशासाठी कोणी नाही म्हटलेलं नाही. कारण त्यांना माहीत होतं, की या व्यक्तीचा व्यवहार हा अत्यंत चोख आहे. असे तत्व त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये जोपासले, अजूनही ते जोपासत आहे. त्यांच्या आयुष्यामध्ये वेळेला त्यांनी खूप महत्त्व दिलेलं आहे. ते वेळेचे इतकं काटेकोर नियम पाळतात, म्हणजे त्यांच्या जेवणाच्या वेळा, त्यांच्या झोपण्याच्या वेळा आणि इतकंच नाही म्हणजे प्रत्येक वेळ, जर त्यांनी कोणाला वेळ दिला असेल, की मी इतके-इतके वाजता तुम्हाला भेटणार आहे, तर ते त्या व्यक्तीला तितके वाजता भेटतीलच आणि त्यांनी जर कोणाला वेळ दिला असेल, की तू इतके वाजता येऊन मला भेट आणि जर तो व्यक्ती 10 मिनिटं 15 मिनिटं झाले आल्या नाही, तर ते त्या व्यक्तीची वाट पाहत नाही. ते 10 मिनिटं वाट पाहतील फार-फार. तर म्हणजे एवढं त्यांना वेळेचं महत्त्व आहे आणि ते म्हणतात, ज्याला वेळेचं महत्त्व नाही ना, तो या म्हणजे काहीच करू शकत नाही त्याच्या आयुष्यामध्ये. वेळ ही पाळलीच पाहिजे. इतकंच काय तर ते लग्नपत्रिकेत जो लग्नाचा वेळ दिलेला असतो ना, त्या वेळेतच ते कार्यालयात हजर राहतील. ते मग लग्न भलेही कितीही उशिरा लागो, पण ते त्या वेळेतच कार्यालयात पोहोचतात. त्यांनी त्यांच्या ऑफिसचा वेळसुद्धा कधीच चुकू दिलेला नाही. कधीच ते म्हणायचे, की आपण कधीच आपल्याकडून चूक होता कामा नये. आपल्याकडून जर चूक झाली नाही, तर आपल्याला कधीच समोरचा व्यक्ती बोलू शकत नाही. तर असे त्यांचे तत्व होते. ते अजूनही याच तत्वामध्ये जगतात आहे. अजूनही हे तत्व ते जोपासत आहे आणि त्यांच्यातला काहीतरी अंश हा म्हणजे माझ्यामध्ये, आमच्यामध्ये रुजला, ही खूप चांगली गोष्ट आहे. म्हणजे मला त्यांच्यातल्या काही-काही गोष्टी ज्या आहेत, ज्या मला खूप आवडतात आणि मी त्या जोपासण्याचा नेहमी प्रयत्न करते. आणि ना, त्यांच्या भावंडांनी कधीच त्यांना म्हणजे त्यांचा शब्द कधी डावललेला नाही. आज माझे वडील जे म्हणतील ना, जे निर्णय घेतील, ते त्यांच्या भावंडांनी नेहमी त्यांचे निर्णय मान्य केले. मग भले ते त्यांना पटले जरी नसेल ना, पण तरीही त्यांनी कधीच म्हणजे का-कू केली नाही कोणत्या गोष्टीसाठी. जे आपला मोठा भाऊ म्हणतोय ना, ते त्यांनी नेहमी म्हणजे मोठ्या भावाची आज्ञा त्यांनी नेहमी पाळली, अजूनही पाळतात आहे. त्यांनी कधीच माझ्या वडिलांना म्हणजे आम्ही त्यांची मुलं असून सुद्धा जेवढा रिस्पेक्ट कदाचित वडिलांना देऊ शकलं नसेल, तेवढा रिस्पेक्टनं त्यांची म्हणजे माझ्या वडिलांची भावंडं त्यांना अजूनही देतात. अजूनही त्यांच्या शब्दाचा एवढा मान राखतात. तर हे कशामुळे? तर हे जे कर्तृत्व त्यांनी केलेलं आहे ना त्यांच्या आयुष्यामध्ये, त्यांच्या प्रती जे कर्तृत्व त्यांनी केलेलं आहे, ह्या कर्तृत्वामुळेच आज त्यांना एवढा मान आहे, की अजूनही त्यांचे भाऊ त्यांना कधीच म्हणजे आजपर्यंत मला तरी आठवत नाही, की कधी ते एक शब्द तरी असा काही माझ्या बाबांबद्दल बोलले असतील. तर हे ना सगळं माणसाचं कर्तृत्व बोलत असते. ह्या ज्या गोष्टी आहे ना, ह्या माणसाच्या कर्तृत्वातून सिद्ध होत असतात. असा हा त्यांचा जीवन प्रवास, असं हे त्यांचं आता जीवन प्रवास तर मी सांगायला बसली ना, तर खूप काही आहे. म्हणजे मला एवढं मी व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत. तो व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल. तर असं त्यांचं म्हणजे ज्या गोष्टी आहेत, ज्या माझ्यासाठी प्रेरणादायी ठरलेल्या आहेत, त्यांच्या गोष्टी त्या मी जोपासल्या आहे आणि नेहमी मला त्यांच्या त्या गोष्टींचा आदर राहील. अशा त्यांच्या काही गोष्टी ज्या आहेत, ज्या मी अजूनही जोपासून ठेवलेल्या आहेत. तर त्यांचा हा प्रवास ना एवढा सोपा नव्हता. त्यांचा म्हणून नाही, आता माझ्याच वडिलांचा म्हणून नाही, असे बरेच जणांच्या आयुष्यामध्ये असा जीवन प्रवास आहे, की तो काही सोपा नाही आहे.
तसाच माझ्या वडिलांचा जीवन प्रवास होता. त्यांचं जे काही आहे, त्यांचं जे रुटीन आहे ते अजूनही ते तसंच फॉलो करतात. त्याच नियमाने ते चालतात. तेच तत्त्व ते अजूनही जगतात. तर असा हा त्यांचा प्रवास होता आणि प्रवासामध्ये संघर्ष, दुःख सगळं काही होतं, सुख पण होतं आणि असाच हा सुखदुःखाचा प्रवास त्यांचा अजूनही चालूच आहे. तर अशा या माझ्या वडिलांना उदंड आणि निरोगी आयुष्यासाठी भरभरून शुभेच्छा देते. नमस्कार.